मला लग्न झाल्यानंतर कळाले की लग्न करून आपण चूक केली आहे. मी रोहन, माझे साधारण 1.5 वर्षापूर्वी लग्न झाले आहे, तेही अरेंज मॅरेज. जेव्हा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा मी तिला सांगितले की आमचं एकत्र कुटुंब आहे. मी माझ्या परिवारासोबत खूप क्लोज आहे. आमचे घरचे सगळे खूप छान आहेत आणि तुला पण माझ्यासारखं त्यांना प्रेमानं द्यावे लागेल, समजून घ्यावे लागेल. तिने माझ्या प्रत्येक प्रश्नाला होकार दाखवला. लग्न जमवत असताना जेव्हा लग्न ठरलं आणि नंतर बोलायला लागलो आम्ही फोनवर, पण तेव्हा तर तिचा स्वभाव एकदम विरुद्ध वाटायला लागला मला. मी तिला सांगत होतो की अधूनमधून माझ्या घरी फोन करून विचारत जा त्यांची तब्येत वगैरे, त्यांना बरं वाटेल, जे की अगदीच सामान्य गोष्ट आहे. आणि आपल्या होणाऱ्या बायकोने जर असं केलं तर आपल्यासारखं नशीबवान मुलगा कोणीच नसतो. पण जेव्हा मी तिला असं बोलायचो की फोन कर घरी एकदा, तर माझ्यावर ती चिडचिड करायची. मी तिला असं सांगितलेलं आवडत नाही, मला जसं वाटेल तसंच करणार. मी छोट्या छोट्या गोष्टीवरून माझ्यासोबत भांडण करायचं, भांडणामध्ये वाटेल ते बोलायची. मला नंतर लग्न करावं की नको मी विचारात पडायचो आणि परत 3-4 तासानंतरच काहीच झालं नाही असं वागायची. सॉरी बोलून तिथंच ते सगळं मिटून जायचं. लग्न झाल्यानंतर तिचा स्वभाव तर अजूनच तिरसट झाला. ती पण जॉब करायची. आम्हाला दोघांना पण वर्क फ्रॉम होम असल्याने काही महिने गावाकडून काम करू असं मी तिला सांगितलं. तितकंच तिचं पण ओळख होईल. घरी सगळे एकमेकांना समजून घेतील. प्रेम वाढेल. सगळ्यांमध्ये हीच आशा होती. पण मला अजिबात हे जमणार नाही अशी माझी बायको बोलू लागली. घरी सगळ्या कामासाठी मोलकरीण असताना सुद्धा ती माझ्या गावाकडे राहायला तयार नव्हती. तिने अख्खं घर डोक्यावर घेतलं. मी एकतरी माहेरी राहील, नाहीतर आपला मुंबईला, पण गावाकडे मुळीच नाही असे बोलू लागली. वरून मला बोलू लागली की तू फक्त मला सण वगैरे असला तरच घरी जावं लागेल असं लग्नाअगोदर बोलला होता असं सांगू लागली. जे की अगदी खोटं आहे. मी असं कधीच बोललो नाही. ती मनाने जोडत होती. तिला घरातल्या प्रत्येक सदस्यासोबत प्रॉब्लेम वाटू लागला. लग्न झाल्यावर प्रत्येक वेळेस मला हा असा का बोलला, तो तसा का बोलला असं म्हणून दिवसभर रडायची आणि उपाशी राहायची. घरीच तर नवीन मुलाला घरच्या चालीरीती वगैरे सांगणारच, मग त्यामध्ये इगो आणायची गरज नाही काहीच. किंवा तिला पटतच नसेल तर मी तिला सांगितलं होतं की हो बोल आणि नंतर इग्नोर कर, टेन्शन घेऊ नको. पण तिला कोणी काही सांगितले मुळीच आवडत नाही. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित घरची आठवण वगैरे येत असेल त्यामुळे ती रडत असेल. बऱ्याच वेळेस समजावून सांगितलं पण तरीसुद्धा तेच होतं तिचं रोजचं. खरं तर आम्ही दोघं राहावं असं तिला वाटत होतं. घरचं बाकी कोणीच नको असं ॲटिट्यूड तिचा. आणि हे सगळे घराणे मोलकरीण जवळ करत बसायची आणि आईला तिच्याकडून समजायचं. आई मला म्हणायची, बेटा तुझ्या बायकोला नसेल करमत तर जा घेऊन मुंबई आणि कर तिथून जॉब, कारण घरचे माझे खूप समजदार आहेत. पण मी नाही म्हणायचो. माझी बायको सतत माहेरी फोनवर बोलत असे. त्यात तिच्या आईचा तिला जाम सपोर्ट होता. तिची आई तिला भडकावून द्यायला होती आणि त्याप्रमाणे ही तसं करणार, सगळ्यांना जोडून कधीच वागणार नाही. माझ्यावर प्रेम करणारा पण माझे घरचे तिला नको होते. वर्क फ्रॉम होम संपल्यावर ऑफिस जॉईन करावे लागणार होते म्हणून आम्ही मुंबई शिफ्ट झालो. हळूहळू तिने म्हणजे माझ्या बायकोने घरच्या सगळ्यांसोबत नाती तोडली. फोन करणे बंद केले. त्यांचे येणारे फोन उचलून बंद केलं. मला आलेला फोन पण कधी कधी डिलीट करू लागली. हे जेव्हा मला समजलं आणि मी तिला विचारलं का करतेस असं, तर तू मला टाईम देत नाही, नुसते तुझे घरचे फोन चालू असतात, बायको म्हणून माझ्यासाठी तू काहीच करत नाही. आणि नंतर तिची अपेक्षा अशी की मी तिच्यासाठी स्टँड का घेत नाही. घरच्यासमोर घरचे कोणीच आले नाही पाहिजेत
असं पूर्ण वागायचं. आणि माझे घरचे शनिवार रविवार मला भेटण्यासाठी जरी आले की तिला सहन व्हायचं नाही. खूप घाणेरडे आरोप लावले तिनं माझ्या घरच्यावर आणि मी तिची बाजू घेत नाही हे तिच्या लक्षात आलं तर परत माझ्यावर आरोप लावते की तू मला अमुक अमुक दिवशी असा बोलला होता. आता का असं बोलला ह्याचं मला उत्तर दे, जे की मी कधीच असा बोललो नाही. मला चांगलं आठवत असे आणि हे मी असं सांगितलं की परत वरून नाही तुझ्या लक्षात राहत नाही. तुझ्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं मला तिचं बोलणं असायचं. ती एकदम जलक्या कपटी स्वार्थी फक्त स्वतःच पाहिजे अशा मनोवृत्तीची आहे. तिच्यासोबतचा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी मरण यातने समान आहे. ज्या मुलीच्या मनात माझ्या आई वडील भावंड यांच्या त्यांच्या मुलाबद्दल एवढा द्वेष भरला आहे तिच्याबद्दल माझ्या मनात प्रेम कसे राहील तुम्हीच सांगा. लग्न करून चुकी नाही तर चुकीच्या माणसासोबत लग्न केल्याची फार मोठी चूक केली आहे मी. आणि मला वाटतं दोष अरेंज मॅरेज या प्रथेचा आहे. एकदा बघायला जाणे आणि त्यानंतर घरी येऊन हो किंवा नाही सांगणे ही विचित्र पद्धत वाटली. त्यात निवड चुकली तर अजून त्रास. आता मात्र मी मोठा निर्णय घेतला. तिला सांगून दिलं की आपण विभक्त होऊ. तुला जसं वाटतं तसं जग. माझ्या आई वडिलांचा अपमान मी सहन करू शकत नाही. तू जशी मी माझी मानतात तसे माझे आहेत. त्यांचा मूळ आज मी इथं आहे. म्हणून आता तू डिसाईड कर तुला काय पाहिजे. नवरा, फॅमिली की स्वतःचं स्वतः एकटं राहणं. तिनं एकटं राहणं निवडलं. आई वडिलाकडून निघून गेली या आशेवर की ती तिला मानवेल, घरी घेऊन जाईल. पण आता असं करू शकत नाही कारण तिचे विचार खूप त्रासदायक असतात. मला माझे नाते, माझी फॅमिली खूप महत्त्वाची आहे. म्हणून मी तिला डायव्हर्स पेपर पाठवून दिले जे की तिने अजून मला साईन करून पाठवले नाहीत. तात्पर्य, सगळा विचार करून आपला जीवनसाथी निवडा. कोण कसं आहे, आपण त्याच्यासोबत आयुष्यभर राहू शकतो का, त्याचा स्वभाव कसा आहे हे 2-3 भेटीतच कळतं. त्याच्यामुळे जर तुमच्या त्या भेटीमध्ये एकमेकांचं जमत नाही, एकमेकांचे विचार पटले नाही तर तिथेच आपल्या नात्याला पुढे नेण्याचा थांबवा. कारण जर तिथेच तुम्ही तसं केलं नाही तर आयुष्यभर आपल्याला त्या नात्यामध्ये झुरत बसावं लागतं. म्हणून जीवनसाथी असं निवडा जो तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये तुमच्यासोबत उभा राहणारा असला पाहिजे, ना की तुम्हाला तुमच्या परिवारापासून दूर करणारा.